नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 30 जुलै 2026। मी म्हटलं होतं ना 30 तारखेला पाऊस चांगला जोरात होईल, तर आज 30 आणि 31 तर तारखेतल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज मध्ये महाराष्ट्रामध्ये विशेष मध्ये आम्ही परभणी जिल्ह्यात म्हणून खास करून आमच्या परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज परभणी जिल्ह्यामध्ये दुपारनंतर रात्रीच्या चांगला जोराचा पाऊस, शेतातून पाणी निघणारा पडणार आहे, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे। म्हणून परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। खास करून सांगायचं झालं तर जे वंचित भाग होता आमचा परभणी जिल्ह्याचा, परळी, वैजनाथ, सोनपेठ, इकडं गंगाखेड, त्या भागामध्ये पूर्णामध्ये आज तिकडल्या पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे। म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। सांगायचं झालं तर बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। बीड जिल्ह्यात देखील आज ह्या 2 दिवसामध्ये 30-31 तारखेला चांगला जोराचा पाऊस पडणार आहे। म्हणून बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी। अहिल्यानगर मध्ये देखील जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून अंदाज या 2 दिवस लक्षात घ्यायचा, 30 आणि 31 तारखेला। त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी। धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा आणि सांगली जिल्हा ह्या 4 जिल्ह्यामध्ये आज देखील म्हणजे 30 आणि 31 तारखेला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून अंदाज त्यांनी देखील लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर जालना जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी। जालना जिल्ह्यात देखील आज दुपारनंतर शेतातून पाणी बाहेर निघणारा असा ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे, म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 6-5-11 जिल्ह्यामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, जळगाव, जामोद, घाटाच्या खाली, रावेर, त्याच्यानंतर पाचोरा, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार आणि नाशिक ह्या पट्ट्यामध्ये आज 30 आणि 31 तारखेला चांगला जोराचा पाऊस पडणार आहे। ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे, म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा।